टॉपिक योर केमिस्ट्री. लास्ट पार्ट मध्ये आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन किंवा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टार्ट केलेलं आणि आज मी तुम्हाला ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम सांगणार आहे. आपण एक चार्ट पण बघितला, म्हणजे एक 8 न्यूक्लियोफाइल बघितले की जे आपल्या अल्किल हॅलाइडवर रिएक्ट करून काहीतरी प्रोडक्ट अल्कोहोल बनवतील. ईस्टर, इथर, सायनाइड, नायट्राइल, आयसोसायनाइड किंवा नायट्रो कंपाऊंड्स बनवतील. असे काही न्यूक्लियोफाइल्स आपण बघितले. रिएक्शन जनरल रिएक्शन लिहून आपण ते बघितलं, पण आपण त्याच्या मागची मेकॅनिझम बघितली आहे का? नाही. तर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शनच्या दोन मेकॅनिझम आहेत. एक आहे SN1 आणि दुसरी आहे SN2. SN म्हणजे काय? सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. आणि याचा 1 आणि 2 जे मी लावलं याचा काय अर्थ आहे ते आपण बघायचं आणि याला दोन भागात डिवाइड करण्याची का गरज पडली हे एक आपण पाहायचं. चला स्टार्ट करूया आजचं लेक्चर. जनरली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर आपल्याला लिहायची असेल तर कसं लिहितो तो आपण? RX म्हणजे आपला अल्किल हॅलाइड प्लस याच्यामध्ये कोण ऍड करतो आपण? दुसरा कुठला तरी न्यूक्लियोफाइल. रिएक्शन होते R सोबत. X ला कोण रिप्लेस करतं? न्यूक्लियोफाइल. आणि प्लस तुमचा जो हॅलोजन आहे तो ऍज अ हॅलाइड आयन म्हणून बाहेर पडतो. बरोबर आहे? हीच आहे सबस्टिट्यूशन झाली आहे विथ युजिंग न्यूक्लियोफाइल. सो सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. आता बघा या रिएक्शनची मेकॅनिझम कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड करते. फर्स्ट फॅक्टर आहे तुम्ही सबस्ट्रेट कोणता वापरलाय, म्हणजे तुम्ही कोणता हॅलो अल्केन वापरलाय. सेकंड तुम्ही कोणता न्यूक्लियोफाइल वापरलाय. बरोबर आहे? या दोन गोष्टींवरती तरी तुमची रिएक्शन ही डिपेंड असणार आहे. कारण सबस्ट्रेट वरती काय डिपेंड आहे? कारण सबस्ट्रेट मधून तुमचा हॅलोजन ऍटम बाहेर तुटून पडणार, बाहेर निघणार ऍज हॅलाइड आयन. आणि जो R+ तयार होतो इथे, X गेल्यानंतर R वर चार्ज कुठला असणार आहे? पॉझिटिव्ह. या पॉझिटिव्ह चार्ज वरती कोणतरी न्यूक्लियोफाइल होऊन ऍड होतो. याचा अर्थ या रिएक्शन मध्ये दोन स्टेप झाल्यात बघा. पहिली स्टेप काय झाली? स्टेप 1 तुमच्या हॅलो अल्केन मधून किंवा सबस्ट्रेट मधून बॉन्ड ब्रेकिंग झालं. बॉन्ड ब्रेक झाला कोणाचा? R आणि X चा. तयार काय झालं? R+ आणि X-. आणि नंतर काय झालं? R आणि न्यूक्लियोफाइल मध्ये बॉन्ड तयार झाला. सो स्टेप 2 काय सांगते मला? बॉन्ड फॉर्मेशन. बॉन्ड तुटला कोणामध्ये? R and X. R and X मधला बॉन्ड तुटला आणि बॉन्ड बनला कोणामध्ये? R and न्यूक्लियोफाइल. सो ह्या दोन स्टेप्स होतात तुमच्या RX तुमच्या सबस्ट्रेट सोबत. सो सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक किंवा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होताना आपण ह्या स्टेप्स कन्सिडर करायच्या: बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन. त्याच वेळी काय, हा X ग्रुप निघून जातो. सो X ग्रुपला काय म्हणतो आपण? लिव्हिंग ग्रुप. X ग्रुपला काय म्हणतो? लिव्हिंग ग्रुप. या लिव्हिंग ग्रुप वरती सुद्धा आपली रिएक्शन डिपेंड असते. लिव्हिंग ग्रुप जर इझिली लिव्हिंग असेल, तो पटकन निघत असेल, बल्की ग्रुप असेल, समजा आयोडीन आहे, तर आयोडीन काय होणार? पटकन रिएक्शनच्या बाहेर जाणार. सो आयोडीनचे जे रिएक्शन्स आहेत R आहे त्या व्हेरी फास्ट असतात. RBr पेक्षा, देन RCl, देन RF. ही ऑर्डर मी तुम्हाला कालच सांगितलेली. बरोबर आहे? लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणखी काय, याचाच अर्थ तुमच्या लिव्हिंग ग्रुप वरती सुद्धा तुमची रिएक्शन फास्ट होते की स्लो होते डिपेंड आहे. तुमच्या सबस्ट्रेट वरती पण डिपेंड आहे. सबस्ट्रेट म्हणजे काय? सबस्ट्रेट 3 डिग्री असेल तर सगळ्यात फास्ट, दॅन 2 डिग्री, दॅन 1 डिग्री. सो एखादी रिएक्शन होत असताना ती कोणाकोणावरती डिपेंड आहे आणि कोणावरती डिपेंड नाही हे सांगण्यासाठी आपल्याला कायनेटिक्सचा स्टडी करायला लागतो. बरोबर आहे? म्हणजेच काय, ऑर्डरचा. ऑर्डर काय आहे रिएक्शनची जर मी हे सांगितलं तर मी सांगू शकतो की होणारी रिएक्शन माझ्या दोन्ही रिएक्टंटवर डिपेंड आहे का एकाच रिएक्टंटवरती डिपेंड आहे. बरोबर आहे? कायनेटिक्स आपण बघितलंय. मॉलिक्युलॅरिटी काय सांगते आपल्याला? रिएक्शन होताना रिएक्टंट मॉलिक्यूल किती आहेत तुमचे स्टार्टिंगचे. आणि मेकॅनिझम मी काय सांगितलं? रिएक्टंट टू प्रोडक्ट होताना नेमकं काय काय फेनोमेना झाले मध्ये, काय काय चेंजेस झाले मध्ये, हे आपल्याला मेकॅनिझम सांगते. सो ऑर्डर, मॉलिक्युलॅरिटी आणि मेकॅनिझम तिन्ही फॅक्टर SN1चं मेकॅनिझम सांगण्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सो जेव्हा पण तुम्ही मेकॅनिझमला स्टार्ट कराल सबस्टिट्यूशन रिएक्शन्सच्या, तेव्हा तुम्ही काय म्हणताय?
तर अल्किल हॅलाइड किंवा जो आपला सबस्ट्रेट आहे त्यातला हॅलोजन आपला लिव्हिंग ग्रुप आहे तो तुटतो आणि काय होतो हॅलाइड आयन म्हणून बनतो. त्याच वेळी तुमचा R प्लस काय बनतो, हा R प्लस बनतो ना, R प्लस आणि X मायनस म्हणजे R प्लस इज अन इलेक्ट्रोफिलिक सेंटर. इलेक्ट्रोफिलिक सेंटर न्यूक्लिओफाइल सोबत बॉन्ड बनवून एक नवीन कंपाऊंड बनवतो, एक नवीन प्रोडक्ट बनवतो आणि ही रिॲक्शन अशी कॅरी फॉरवर्ड होते. बट हे होताना बॉन्ड फॉर्मिंग ॲज वेल एज बॉन्ड ब्रेकिंग या दोन प्रोसेस होतात. आता ह्या दोन प्रोसेस सायमल्टेनियसली होतात की स्टेप 1 स्टेप 2 अशी होते, याच्यावरती मी स्टेप नाही लिहिली तर प्रोसेस लिहिते. प्रोसेस करूया आपण इथं. ही फर्स्ट प्रोसेस होते याच्यामध्ये आणि ही दुसरी प्रोसेस होते. तर ह्या दोन प्रोसेस एकत्र होतात, सायमल्टेनियसली होतात की स्टेप वाइज होतात. सायमल्टेनियस होतात की स्टेप वाइज होतात हे आपल्याला कोण सांगणार, कायनेटिक्सचा स्टडी सांगणार. सो आपण रिॲक्शन मेकॅनिझम शिकताना कायनेटिक्सचा स्टडी करायचं आणि डिटरमाइन करायचं की सायमल्टेनियस प्रोसेस होते की स्टेप वाइज प्रोसेस होते. याच्यावरती आपण ते दोन भाग केले, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. लेट्स स्टार्ट. मिथिल ब्रोमाइड प्लस कोण टाकला आपण, कुठलाही न्यूक्लिओफाइल. हायड्रॉक्सी ग्रुप एक न्यूक्लिओफाइल आहे. काय होणार रिॲक्शन, CH3OH प्लस तुमचा हॅलोजन ॲज अ हॅलाइड आयन म्हणून बाहेर पडणार. ही झाली तुमची सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जेव्हा या रिॲक्शनचा कायनेटिक स्टडी केला गेला तेव्हा आपल्याला लक्षात आलं की याचा जेव्हा आपण रेट लिहितो किंवा रेट लॉ लिहितो तो असा लिहिला गेला, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड ॲज वेल एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. म्हणजे ही रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू मिथिल ब्रोमाइड सुद्धा फर्स्ट ऑर्डर आहे आणि विथ रिस्पेक्ट टू हायड्रॉक्सिल न्यूक्लिओफाइल सुद्धा फर्स्ट ऑर्डर आहे. याचाच अर्थ दिस रिॲक्शन फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. या रिॲक्शननं सेकंड ऑर्डर कायनेटिक्स फॉलो केली. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण मल्टी स्टेप रिॲक्शन्स बघितल्या, कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स बघितल्या आणि त्याचा आपल्याला रेट लॉ लिहायचा होता, आपण काय करत होतो, त्या स्टेप्स मधून स्लोएस्ट स्टेप आपण पिक करायचो आणि त्या स्लोएस्ट स्टेपचा रेट लिहायचो. बरोबर आहे, ओके. आता ही रिॲक्शन होताना मी दोनच प्रोसेस सांगितले तुम्हाला, एक होते बॉन्ड ब्रेकिंग आणि दुसरी होते बॉन्ड फॉर्मिंग. या दोन्ही स्टेप होतात, डिपेंड कोणावर असतात, तुमच्या सबस्ट्रेट वरती आणि न्यूक्लिओफाइल. सबस्ट्रेट ॲज वेल एज न्यूक्लिओफाइल तुमच्या रेट लॉ मध्ये आले, दोन्ही पण रेट लॉ मध्ये आले. हे काय सांगतं आपल्याला की ही एक सिंगल स्टेप प्रोसेस आहे. बघा कसं, पहिली प्रोसेस होताना काय झालेलं, RX चा बॉन्ड तुटलेला आणि R प्लस प्लस X मायनस बनलेला. जर मी असं समजलं की ही जर मल्टी स्टेप आहे असं एकदम मानून जाऊया की ही 2 स्टेप प्रोसेस आहे, मग मी स्टेप 1 मध्ये लिहिलं RX प्लस RX गिव्स R प्लस प्लस X मायनस आणि नंतर काय होणार, या R प्लस मध्ये OH मायनस रिॲक्ट होऊन ROH तयार झाला. असं मी मानलं की ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. तर ह्यातली कुठली तरी एक प्रोसेस काय असणार, एक स्टेप काय असणार स्लो आणि दुसरी काय असणार फास्ट. आयदर ही असू शकते किंवा खालची असू शकते, कुठलीही. मग मी जेव्हा रेट लॉ लिहीन, रेट इज इक्वल टू K. जर समजा मी पहिली स्लो मानली आहे तर पहिली स्लो मानल्यामुळे माझा रेट कशावर डिपेंड झाला, फक्त अल्किल हॅलाइड वरती. बरोबर आहे. सो पहिल्या स्टेप मानून मी RX हा माझा रेट लॉ असला आलाय का तसा, नाही. चला याला स्लो मानूया आता आणि याला फास्ट. परत स्लो रिॲक्शन बघा, ही आहे. बघा रेट कसा लिहू शकते मी ह्याला, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ R प्लस किंवा कार्बोकॅटायन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता कार्बोकॅटायन हा काय आहे, एक इंटरमिजिएट आहे. इंटरमिजिएट रिॲक्शनचा भाग कधीच नसतो, रेट लॉचा भाग कधीच नसतो. सो मी हा लिहू शकत नाही. R प्लस काय आहे, एक इंटरमिजिएट आहे. सो मी इथं लिहिणार नाही, OH मायनस आलं फक्त. मग आता हा रेट लॉ बघा, एक्सपेरिमेंट आपला थेरोटिकली हा काढलाय, एक्सपेरिमेंटल सोबत मॅच होतोय का, नाही होत, कारण इथं फक्त न्यूक्लिओफाइल आला. बट आपल्याला न्यूक्लिओफाइल ॲज वेल एज कोण पाहिजे, सबस्ट्रेट पाहिजे. सो ह्या 2 स्टेप मध्ये ही प्रोसेस होत नाही. ही प्रोसेस सायमल्टेनियस होते. सायमल्टेनियस म्हणजे कशी, RX प्लस OH मायनस हे होत असतानाच OH मायनस जेव्हा आत येतो तेव्हाच X मायनस काय होत असतो, बाहेर जात असतो. सो एकत्र प्रोसेस झाली
प्रोडक्ट मिळाला ROH प्लस X मायनस. ही जर तुमची रिॲक्शन झाली तर तुम्ही रेट लॉ कसा लिहू शकता? रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ RX आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. सो मी म्हणाले की जेव्हा कायनेटिक्सचा स्टडी केला गेला आणि सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनचा रेट सबस्ट्रेट ॲज वेल एज न्यूक्लिओफाइल वरती डिपेंड आहे, याचा अर्थ ही प्रोसेस स्टेप मध्ये नाही झाली. कशी झाली? एक सिंगल स्टेप प्रोसेस झाली. दिस इज सिंगल स्टेप प्रोसेस. प्लस याची मॉलिक्युलॅरिटी काढूया. ऑर्डर बघितली, ऑर्डर कशी आहे? सेकंड ऑर्डर. आता काढूया मॉलिक्युलॅरिटी. बघा मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? एखाद्या रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे ती त्याची मॉलिक्युलॅरिटी असते. किती आहे? 2. सो ही मॉलिक्युलॅरिटी, ह्याची मॉलिक्युलॅरिटी झाली बाय मॉलिक्युलर. काय झाली? बाय मॉलिक्युलर. सो मी रिॲक्शन कशी लिहिली? डिनोट कशी केली? सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक आणि बाय मॉलिक्युलर असल्यामुळे लिहिलं 2. हेडिंग बघा SN2. मग मी काय म्हणते याला? दिस इज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. बाय मॉलिक्युलर रिॲक्शन्स. एखादी रिॲक्शन दिली तर कायनेटिक्सचा स्टडी करून त्याची ऑर्डर लिहायची. ऑर्डर लिहिल्यानंतर मला कळालं सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे. याचा अर्थ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज OH हे जे काही प्रोसेस करतात हे एका स्टेप मध्ये करत असणार आहेत, कारण रेट लॉ मध्ये दोन्ही टर्म्स आलेत. सो ही सिंगल स्टेप प्रोसेस असणार आहे. सिंगल स्टेप करून मी रेट लॉ लिहिला, सेकंड ऑर्डर कायनेटिक्स सांगितलं. मॉलिक्युलॅरिटी वरून मी सांगितलं की रिॲक्शन ही बाय मॉलिक्युलर आहे म्हणून SN2 लिहिलं, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. आणि थर्ड काय बघायचं आता आपण? याची मेकॅनिझम. मी बोर्ड रफ करते. आता आपण बघायचं मेकॅनिझम. मेकॅनिझम मध्ये काय लिहिणार आपण? कोण आहे आपला रिॲक्टंट? ओके, ब्रोमाइड आपण घेतलाय, पण मी मगासपासून XX लिहिलाय. तुम्ही तिथे काय कन्सिडर करा? ब्रोमीन कन्सिडर करा. Br मायनस. सो मिथिल ब्रोमाइड आपला सबस्ट्रेट आहे, प्लस याच्यामध्ये आपण OH मायनस ऍड करणार आहे. मिथिल ब्रोमाइडचं आपण वेज डॅश फॉर्म्युला मध्ये स्ट्रक्चर काढू शकतोय. येस. कार्बन ॲटम, कार्बनला काय लागलंय? 3 हायड्रोजन आणि 1 ब्रोमीन. 3 हायड्रोजन, 1 हायड्रोजन. दुसरा कशावरती दाखवते? वेज वरती. तिसरा कशावरती दाखवणार? डॅश वरती. हायड्रोजन, हायड्रोजन. राहिलो कोण? ब्रोमीन. ब्रोमीन कुठे आला? प्लेन मध्ये. ओके. प्लस कोण ऍड करायचं आपल्याला याच्यामध्ये? OH मायनस. पण बघा मी हा OH मायनस इथे काढलाय, काढून रफ करते कारण तुमच्या लक्षात राहावं म्हणून काढलाय. आता मी रफ करते, मी इथं प्लस नाही ऍड करते. का? बघा OH मायनस इथून रफ केला आणि कुठं काढते? रिॲक्टंटच्या बॅक साइडला. कारण आपली सायमल्टेनियस प्रोसेस होत होती. मी इथे लिहिलेलं मगाशी Br प्लस कोण? OH मायनस टाकला आपण. सायमल्टेनियस प्रोसेस मध्ये ज्यावेळी OH आत येणार त्याच वेळी ब्रोमीन काय होत असतो? बाहेर जात असतो आणि ROH आपला प्रोडक्ट बनत असतो. सायमल्टेनियस प्रोसेस असल्यामुळे हा जाणार आणि हा येणार. ज्यावेळी हा जातो ह्याच साइडने जर माझा OH मायनस आला असता तर दोघांमध्ये स्टेरिक हिंड्रन्स आणि इलेक्ट्रॉनिक रिपल्शन झालं असतं. धडक झाली असती यांची आणि दोघांवरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे रिपल्शन झालं असतं यांच्यामध्ये. सो मी पुढून अटॅक केला नाही. OH मायनस मी इथं का दाखवला नाही? कारण हा ज्यावेळी आत येणार आहे त्याच वेळी हा बाहेर जाणार आहे. असं जर केलं तर हा पण मोठा मॉलिक्यूल आहे मायनस चार्ज, हा पण मोठा मॉलिक्यूल आहे. लिव्हिंग ग्रुपवरती चार्ज कुठला असतो? मायनस चार्जेस असतो. सो मायनस मायनस काय होईल? तर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन किंवा स्टेरिक हिंड्रन्स. काय होतं? स्टेरिक हिंड्रन्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. या दोन फॅक्टर्सना अवॉइड करण्यासाठी माझा जो न्यूक्लिओफाइल येणार आहे तो कुठल्या साइडून आला? बॅक साइडून. सो बॅक साइड अटॅक असतो. बॅक साइडने. चला हे रफ करूया आता. बॅक साइड वरून अटॅक करताना हा OH मायनस इथून अटॅक करेल आणि त्याच वेळी काय होईल? Br मायनस लिव्हिंग ग्रुप तुमच्या मॉलिक्यूल मधून बाहेर जाईल. बघा कसं लिहायचं ते. C वरती कोण आहे? हायड्रोजन. दुसरा हायड्रोजन इकडे आहे.
तिसरा डॅश वरती आहे. ओके, OH मायनस आतमध्ये यायला लागलाय पण कम्प्लिटली आलाय का अजून नाही. सो OH मायनस आत यायचा प्रयत्न करायला आणि Br मायनस बाहेर जायचा प्रयत्न करायला. सो दोघांवरती पार्शियल चार्ज द्यायचा. पार्शियल मायनस पार्शियल प्लस. टेक्स्टबुक मध्ये हाफ मायनस हाफ प्लस दिलंय, याचाच अर्थ पार्शियल मायनस आहे, पार्शियल प्लस चार्ज, पार्शियल मायनस चार्ज आहे. गॉट इट. बघा ह्या स्टेटला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. TS म्हणजेच काय, ट्रान्झिशन स्टेट. ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, ब्रोमीन ऍटम बाहेर चाललाय बट कम्प्लिटली गेलेला नाहीये आणि OH मायनस आत यायलाय बट कम्प्लिटली आलेला नाहीये. आणखी तुम्ही म्हणाल या कार्बनने 5 बॉन्ड बनवले, 1 2 3 4 5, पण असं नाहीये. हे 2 बॉन्ड कसे आहेत, फिबल आहेत आणि ही एक ट्रान्झिशन स्टेट आहे, खूप वेळेसाठी नसते. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये मॉलिक्यूल इथून इथं जातो, इथून पुढची प्रोसेस करत असतो. काय होणार आहे पुढे सांगा मला आता. पुढे काय होणार, हा बॉन्ड बनत असणार. सो दिस बॉन्ड इज फॉर्म आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. इथं दोन्ही सायमल्टेनियस व्हायला, बॉन्ड ब्रेकिंग, बॉन्ड फॉर्मिंग, बोथ प्रोसेस ऑकर्स सायमल्टेनियसली. इथं तो बॉन्ड तुटणार, हायड्रोजन वरती आहे. त्याच्यानंतर कोण बघा, ब्रोमीन गेलाय, कुठून गेलाय, सिंगल लाईन बॉन्ड वरून गेलाय, म्हणजे प्लेन मधून गेलाय, तर प्लेन मध्येच येणार. कसा येणार, प्लेन मध्येच. डॅश किंवा वेजवर नाही आणायचा. ही लाईन काय दाखवते, प्लेन मध्ये मॉलिक्यूल. सो प्लेन मधून गेलाय, OH मायनस सुद्धा प्लेन मध्ये झाला. बाकीचे मॉलिक्यूल्स आहेत तसे लिहून घ्या. हायड्रोजन आणि हायड्रोजन. सो हा होता तुमचा रिएक्टंट CH3Br आणि हा आहे तुमचा प्रोडक्ट CH3OH. काय झालं, न्यूक्लिओफाइल आला बट तो बॅक साइड वरून आला. बॅक साइड वरून आला आणि आपल्याला माहित आहे स्टेप 1 आहे, म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग, बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. म्हणून एक पेंटा कार्बन व्हॅलेन्सी असणारे कंपाऊंड तयार केला आहे ना, पेंटाव्हॅलेंट कंपाऊंड म्हणा. 1 2 3 4 5 बॉन्ड बनवले, त्यातले 2 कसे फिबल बॉन्ड बनवले ह्यांनी. सो हे एक ट्रान्झिशन स्टेट आहे ज्यामध्ये Br बाहेर चाललाय आणि OH हा आत येऊन बॉन्ड बनवते. हा बॉन्ड बनेल आणि Br चा बॉन्ड तुटेल पूर्णपणे. Br तुटेल आणि हा काय होईल, बॉन्ड बनवेल. सो OH नी बॉन्ड बनवला आणि Br मायनस बाहेर पडला. ही रिएक्शन ऍक्च्युअल मध्ये अशी होत असते. ओके, काही 5 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा याच्या मेकॅनिझम बद्दल. पहिला पॉइंट काय आहे, तर बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग बोथ द प्रोसेसेस टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, हेन्स दिस इज सिंगल स्टेप मेकॅनिझम. ही सिंगल स्टेप का आहे, कारण बॉन्ड ब्रेक आणि बॉन्ड फॉर्मेशन एका स्टेप मध्ये झाले. या स्टेप मध्ये काय झालं, बॉन्ड फॉर्म पण झाला आणि बॉन्ड ब्रेक पण झाला, हेन्स इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. दुसरे काय लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला, न्यूक्लिओफाइल अटॅक फ्रॉम बॅक साइड. न्यूक्लिओफाइल कुठून अटॅक करतो, बॅक साइड पासून. का बॅक साइड अटॅक केला आपल्या न्यूक्लिओफाइलनी, तर टू अवॉइड steric hindrance and electrostatic repulsion. जर तो पुढून आला असता तर OH मायनस आहे आणि Br पण मायनस आहे, मायनस मायनसचा रिपेल झाला असता, म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. आणि दोन्ही पण बल्की ग्रुप आहेत, दोन्ही बल्की ग्रुप एका दरवाजातून आत बाहेर करू शकतील का, नाही. सो टू अवॉइड स्टेरिक हिंड्रन्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन, OH मायनसनी बॅक साइड अटॅक केला. थर्ड पॉइंट तुम्हाला बघायचा आहे, इन ट्रान्झिशन स्टेट द न्यूक्लिओफाइल म्हणजे कमिंग न्यूक्लिओफाइल अँड लिव्हिंग ग्रुप, LG म्हणजे काय, लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप कोण आहे तुमचा, Br. बोथ आर बॉन्डेड टू carbon atom by both are bonded to carbon atom म्हणा, and दोन्ही कार्बन ऍटमलाच बॉन्डेड आहेत and have, आणि काय आहे त्यांच्याकडे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ट्रान्झिशन स्टेट has both OH minus as well as Br minus. हा कार्बनलाच बॉन्डेड आहेत बट दे हॅव पार्शियल निगेटिव्ह चार्ज. सो काय होणार आहे बघा, हा पार्शियल चार्ज आणि हा पार्शियल चार्ज, किंवा आपण हाफ मायनस
आणि हाफ मायनस म्हणजे किती, एक मायनस चार्ज. सो टोटल कंपाऊंडचा चार्ज झाला बॅलन्स. बरोबर आहे. येस. फोर्थ पॉइंट बघा, इथंच लिहू आपण. फोर्थ पॉइंट, ट्रान्झिशन स्टेट ही पेंटा कार्बोनेटेड स्टेट आहे. कशी आहे? पेंटा म्हणजे 5 कोऑर्डिनेटेड, नॉट कार्बोनेटेड, कोऑर्डिनेटेड, पेंटा कोऑर्डिनेटेड स्टेट. कारण ह्यांनी 5 बॉन्ड बनवले. बरोबर आहे. हे 5 बॉन्ड बनवले असतील तरी हे 2 बॉन्ड कसे आहेत, पार्शियल आहेत. याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. कार्बनला लागणारे हे 3 हायड्रोजन एक ट्रायंगल बनवले. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये अँगल कितीचा असणार आहे, ह्याच्यामध्ये 120 डिग्रीचा. हे झालं तुमचं प्लेन मध्ये जर स्ट्रक्चर असेल. फॉर एक्झाम्पल इथं जर कार्बन आहे आणि ट्रायंगल बनवताना ह्या कोपऱ्यात एक, ह्या कोपऱ्यात एक आणि तुमच्याकडे समोर हा झाला मधला तो 3 हायड्रोजन कंटेनिंग कार्बन. तर तुमचा बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग कुठे असणार आहे, वरती परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि खाली. लक्षात आलं. जर तुम्ही प्लेन कन्सिडर केला, असा प्लेन समजा हा फ्लोर वाला प्लेन जर आपण कन्सिडर केला तर कार्बन आणि 3 हायड्रोजनला झोपवा खाली. कार्बन आहे, एक हायड्रोजन तुमच्याकडे, एक ह्या साईडला तिरका आणि एक ह्या साईडला तिरका. हे प्लेन मध्ये आहेत आणि जो लिव्हिंग ग्रुप हा बॉन्ड आणि हा बॉन्ड कुठे असणार आहे, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर वर आणि खाली. जर तुम्ही ह्या प्लेन मध्ये कन्सिडर केलं, बोर्डच्या प्लेन मध्ये, तर हायड्रोजन 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 कुठे, इथे कार्बन आहे समजा, एक हायड्रोजन वर, एक ह्या कोपऱ्यात, एक ह्या कोपऱ्यात. मग तुमचा लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लियोफाइल कुठे असणार आहे, पुढे आणि मागे, बोर्डच्या मागच्या बाजूला, प्लेनच्या परपेंडिक्युलर. लक्षात आलं यांची जॉमेट्री कशी असते. तर CH3 हा एक ट्रायंगल तयार करतात. त्या दोघांमध्ये 120 डिग्रीचा अँगल असतो. म्हणजे HCH मध्ये अँगल किती आहे, 120 डिग्री. आणि हे जे फिबल बॉन्ड आहेत, पार्शियल बॉन्ड्स आहेत, ते कुठे आहेत, ह्या प्लेनच्या परपेंडिक्युलर मध्ये, एक पुढे आणि एक मागे. का असं केलं, स्टेरिक हिंड्रन्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन अवॉइड करण्यासाठी. पाचवा आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट बघा, कदाचित बोर्ड रफ करायला लागेल हा पॉइंट लिहिण्यासाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट का म्हटलं, तर जर तुम्ही नीट बघितलं याच्यामध्ये तर ह्या मॉलिक्युल्स मध्ये कळत नाहीये, कारण हा मॉलिक्यूल कसा आहे, कायरल नाहीये. हा कायरल आहे का कार्बन, नाही. आपण एखादं एक्झाम्पल असं घेऊया की ज्यामध्ये आपला कार्बन कायरल आहे. वरती बोर्ड रफ करते हा मी. 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. कार्बन वरती कोण काढला, CH3. जो ब्रोमीन आहे तो आपण प्लेन मध्ये काढूया. 2 क्लोरो चाललाय, सो क्लोरीन ऍटम. राहिलं कोण, इथिल म्हणजे C2H5 इथे डायरेक्ट. आणि कोण राहिलं, हायड्रोजन. बरोबर आहे. बघा 2, 3, 4 कार्बन आहेत आणि 1 क्लोरीन. 1, 2, 2 क्लोरो ब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही परत काढून आणि मेमोराइज करू शकताय. याच्यामध्ये मला ऍड काय करायचंय, न्यूक्लियोफाइल OH- घेऊया परत. बघा हा बॅक साइड अटॅक करायचा. नेहमीच जेव्हा तुम्ही आता SN2 रिएक्शन्स बघाल तेव्हा OH- कुठून अटॅक करतो, बॅक साइड. सो मी इथं सायलेंट फीचर्स मध्ये लिहिलंय. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बॅक साइड अटॅक करायचा आणि हा काय होईल, निघून जाईल. बट बोथ प्रोसेस कशा होतात, सायमल्टेनियसली. सो ट्रान्झिशन स्टेट दाखवायची नेहमी. कसं काढणार मी ट्रान्झिशन स्टेट, कार्बन वरती कोण आहे, CH3, वेज वरती कोण आहे, C2H5, डॅश वरती कोण आहे, हायड्रोजन. कोण निघून जाणार, क्लोरीन, पार्शियल निगेटिव्ह किंवा -हाफ. आणि आत कोण यायला, OH पार्शियल निगेटिव्ह किंवा -हाफ. बघा ही झाली तुमची ट्रान्झिशन स्टेट, TS ट्रान्झिशन स्टेट. आणि आता काय होणार, खाली काढला, काय होईल बघा, कार्बन वरती कोण आहे, CH3 आहे तसा. OH- आत आता बॉन्ड तयार करणार, पण कुठे करणार, प्लेन मध्ये. हा बॉन्ड काय दाखवतोय की क्लोरीन ऍटम प्लेन मध्ये होता, वेजवर किंवा डॅशवर नव्हता, पुढे किंवा मागे नव्हता, कुठे होता, बोर्ड वरतीच, म्हणजे प्लेन मध्ये होता. सो प्लेन मध्येच कोण येणार, OH- का. चला काढा, OH- ला मी प्लेन मध्ये काढलं. OH- अटॅक होणार आणि प्लेन मध्ये येणार. बाकी आहे तसं काढून घ्या. कोण आहे इथे, C2H5 वेज वरती काढलं. याचा अर्थ हा बॉन्ड कुठे, बोर्डच्या पुढे आणि मागे कोण काढलं, हायड्रोजन ऍटम. मागे कोण काढला, बोर्डच्या मागे हायड्रोजन ऍटम. लक्षात येते स्ट्रक्चर. कार्बन, CH3 आणि OH ह्या बोर्ड वरती आहेत, बट हायड्रोजन कुठे, बोर्डच्या मागे. आणि C2H5 कुठे, बोर्डच्या पुढे प्रोजेक्ट झालाय. आता तुमचा रिएक्टंट आणि प्रोडक्ट बघा. ही रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये
डिफरन्स काय आहे तर इन्व्हर्जन इन कॉन्फिग्रेशन झाले किंवा ह्या SN2 मेकॅनिझम मध्ये वाल्डन इन्व्हर्जन होतं. तर इन्व्हर्जन म्हणजे नेमकं काय बघा, तर याचं एक RS नॉमेनक्लेचर असतं किंवा RS कॉन्फिग्रेशन असतं. तसं ह्याही कायरल कार्बनचं किंवा ह्याही कायरल कंपाऊंडचं एक RS कॉन्फिग्रेशन असतं. R किंवा S, याचं जर R असेल तर याचं S येतं, याचं जर S असेल तर याचं R येतं. सो तुमचं जे इनिशियली रिएक्टंटचं कॉन्फिग्रेशन होतं वेदर R किंवा S ते प्रोडक्ट मध्ये तसं राहत नाही, ते काय होतं चेंज होतं, इन्व्हर्ट होतं. सो SN2 मेकॅनिझम ही काय देते, इन्व्हर्जन प्रोडक्ट देते. फॉर एक्झाम्पल बघा, हा मॉलिक्यूल आहे, हे जे 4 व्हॅलन्सीज आहेत याला आपण नंबरिंग करायचं, प्रायोरिटी द्यायची. कोणाच्या बेसिसवर तर मॉलिक्युलर मासच्या बेसिसवर. सगळ्यात बल्की कोण आहे तुमचा, इथे क्लोरीन आहे. सगळ्यात बल्की कोण असणार आहे तुमचा, क्लोरीन ॲटम. त्यानंतर कोण, इथिल ग्रुप. त्यानंतर कोण, मिथिल ग्रुप. आणि लास्टला कोण आहे, हायड्रोजन ॲटम. चला रोटेट करा 1 पासून 2 कडे, 2 पासून 3 कडे आणि 3 पासून 4 कडे. हे क्लॉकवाइज आहे की अँटी क्लॉकवाइज आहे, तर दिस इज क्लॉकवाइज. आणि जेव्हा रोटेशन क्लॉक सारखं येईल, क्लॉकवाइज येईल, तेव्हा कॉन्फिग्रेशन असतं R. सो तुमचा रिएक्टंट होता R. चला आता प्रोडक्ट चेक करूया. OH ला पहिली प्रायोरिटी. कसं काढायचं तर कार्बनला कोण लागलंय बघायचं, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन. कार्बन कोणाचं मास सगळ्यात जास्त आहे, ऑक्सिजनचं. इथे पण सगळ्यात जास्त कोणाचं होतं, क्लोरीनचं. त्याच्यानंतर इथिल ग्रुप, त्याच्यानंतर मिथिल ग्रुप आणि फोर्थ कोण आहे, हायड्रोजन. सर्कल करा 1 पासून 2 कडे आणि 2 पासून 3 कडे आणि मग 4 कडे. 1 पासून 2 कडे जायचं, 3 ला क्रॉस नाही करायचं असं उलटं, 1 3 2 नाही जायचं, 1 पासून 2 कडे मग 3 कडे. काय आहे हे, अँटी क्लॉकवाइज अरेंजमेंट, अँटी क्लॉक. सो अँटी क्लॉक असेल तर काय येणार ह्याचं कॉन्फिग्रेशन, S येणार. काय येणार, S. बघा आधी होतं R, मग झालं S, सो झालं इन्व्हर्जन. सो 5th पॉइंट काय लिहितो आपण, SN2 मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम मध्ये इन्व्हर्जन प्रोडक्ट मिळतो. प्रोडक्ट इन्व्हर्ज होतो म्हणजे काय, याचं काहीतरी कॉन्फिग्रेशन असतं R किंवा S, तर प्रोडक्टचं बरोबर त्याच्या उलट होतं. सो इन्व्हर्जन प्रोडक्ट मिळतो. या प्रोसेसला आपण वाल्डन नावाच्या सायंटिस्टनं फाइंड केलं, सो आपण वाल्डन इन्व्हर्जन सुद्धा म्हणतो. लक्षात आलं, SN2 मेकॅनिझम, SN2 स्टार्ट केलेलं. तर पहिला काय, सिंगल स्टेप प्रोसेस आहे, बॉन्ड ब्रेकिंग, बॉन्ड फॉर्मेशन एकाच स्टेप मध्ये होतं. दुसरं न्यूक्लिओफाइलचा अटॅक बॅक साइडून करायचा, ट्रान्झिशन स्टेट बनवायची, पेंटा कोऑर्डिनेटेड आहे. बॉन्ड हे काय दाखवायचे, पार्शियल डॉट डॉटनी. बाकी हे ट्रायंगल लाईक स्ट्रक्चर, ह्या दोघांमध्ये बॉन्ड असतो 120 डिग्रीचा. हे 2 पॉइंट नीट बघा, पार्शियल चार्ज आणि पेंटा कोऑर्डिनेटेड. आणि 5वं काय सांगितलं आपण, इन्व्हर्जन प्रोडक्ट. थँक्यू सो मच.